नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण मशरूमची मसालेदार भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी मार्केटमधून मशरूम घेऊन आलेले आहेत। हे बटन मशरूम आहेत। तर याची अगदी सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। बऱ्याच लोकांना मशरूमची भाजी करता येत नाही, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि यामध्ये मशरूम धुण्यापासून स्वच्छ करण्यापासून तर मसाले काय काय लागतील, कशी बनवायची हे सर्व मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। तर इथे मी बटन मशरूम घेतलेले आहेत। हे साधारण 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे। अशा पद्धतीने अगदी त्यावरची सगळी माती निघून गेली पाहिजे। आता हे मशरूम एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याचे सालही आपल्याला काढून घ्यायचे आहेत। बघू शकता 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुतलेले आहे। यावरती थोडी माती असते किंवा याचं खत त्याला चिटकून राहतं, तर ते आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मशरूम धुवून झालेले आहे। आता याची सालं काढून घ्यायची आहे। या पद्धतीने अगदी अलगद याची सालं निघतात, जेणेकरून या मशरूमवरील घाण राहणार नाही। त्यामुळे असे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे, म्हणजे अगदी स्वच्छ असे आपले मशरूम होतील। अगदी अलगद सालं निघतात। तर हे सर्व मशरूमचे अशा प्रमाणे आपल्याला सालं काढून घ्यायची आहे। मशरूमची भाजी करणं अगदी सोपं असून खायला अगदी चविष्ट अशी लागते। तर नक्की बनवून पहा या पद्धतीने मशरूमची भाजी। तर अशा पद्धतीने सर्व मशरूमचे सालं काढून घ्यायचे आहे। पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा आपला मशरूम दिसेल सालं काढल्यानंतर। याआधीही चॅनलवरती मी मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केला होता। जर तुम्ही तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर अशा पद्धतीने आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे। पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले मशरूम दिसत आहे। आता याला आपण कट करून घेणार आहोत। तर मी ते चॉपिंग बोर्डवरती मशरूमचे 4 भाग करते, किंवा तुम्ही असे छोटे छोटे भागही करू शकतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे भाग करा। तर मी इथे मोठे मशरूम असून सुद्धा 4च भाग करते। तुम्ही याच्यापेक्षा बारीकही करू शकता, असं काही नाही। आणि ही भाजी आपण अगदी घरीच अवेलेबल असलेल्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत। तर याला वेगळा काही मसाला आपल्याला लावायचा नाही आहे। अशा पद्धतीने मशरूमचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। आता सर्व मशरूमचे काप झालेले आहेत। गॅसवरती कढई ठेवू। कढईमध्ये अर्ध माप तेल टाकून घेऊयात। आता हे मशरूम आपल्याला थोडे वाफवून घ्यायचे आहेत। तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम टाकणार आहोत। अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हळद पावडर। सेम चिकनची भाजी करतो सेम तशीच आपल्याला ही भाजी करायची आहे। अगदी चविष्ट अशी लागते। मिठामुळे या मशरूमला पाणी सुटतं, तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात। यालाच पाणी सुटेल आणि उखडल्या जातील। थोडे गरम झाल्यानंतर याला पाणी सुटेल। तर पाहू शकता थोडं पाणी सुटलेलं आहे। साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे उकळून घ्यायचे आहे पाण्यामध्ये, म्हणजे त्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच उकळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मशरूम उकळून घ्यायचे आहेत। मशरूम उकळून घेतल्यानंतर त्याचा आकार छोटा होतो, तर तुम्ही याचे मोठे मोठे कापही करू शकता किंवा बारीक केले तरीही चालेल। आता हे मशरूम आपले उकळून झालेले आहेत, काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये आपण मशरूमची भाजी बनवणार आहोत। तर मशरूम मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत, गरम आहेत। तर चला पाहूयात भाजीसाठी काय काय मसाला लागणार आहे। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याला कट करून घेतलं। त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक टाकलेला आहे। 1 चमचा जिरे टाकलं। मिक्सरातून छान बारीक पेस्ट करून घेतलेले आहे। तर कढईमध्ये 2-2.5 माप तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला टाकून घेऊयात। मसाला छान बारीक करून घेतलेला आहे। आता मसाला आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने मसाला छान होऊ द्यायचा। तेल एकीकडे आणि मसाला एकीकडे झालेला असला पाहिजे, अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊ।
यामध्ये आहे चिकन मसाला, लाल तिखट पावडर, हळद पावडर आणि आपण आधी मशरूममध्ये मीठ टाकलं होतं, आता इथे थोडंच मीठ टाकणार आहोत। अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊ। तेल आणि मसाला वेगवेगळा झाला पाहिजे, छान मसाला होऊ द्यायचा। त्यानंतर यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकून घेतली आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊ। मसाला छान झाला की यामध्ये 1 वाटी भरून टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो छान मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात। टोमॅटो थोडं नरम पडलं की यामध्ये आपण मशरूम टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने अगदी सोपं आहे मशरूमची भाजी बनवणं, तर नक्की बनवून पहा। बरेचदा तुम्ही हॉटेलमध्येही मशरूमची भाजी खाल्ली असेल, एकदा अशा पद्धतीने घरी बनवली तरीही हॉटेलसारखीच टेस्ट येईल। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ। तुमच्या अंदाजाने तुम्ही भाजीला जेवढं पाणी करायचं आहे तेवढं करू शकता। आता छान साधारण 5-6 मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते। आपल्या चॅनलवरती बरेचसे मी रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर तुम्हाला आणखी काही रेसिपींचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी रेसिपी घेऊन येत असते आणि घरच्याच मसाल्यामध्ये घेऊन येते, तर नक्की पहा। तर आपली मशरूमची भाजी तयार आहे। आता यावरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। अगदी हॉटेलसारखी चव येणारी घरीच तयार आहे मशरूमची भाजी, एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ते। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। तयार आहे आपली मशरूमची भाजी। अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि चविष्ट तर अप्रतिमच आहे। पुन्हा भेटू अशाच छानसे रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।